अपहरण झालेल्या तरुणाच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला झालाय। ही घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। अहिल्यानगर तालुका परिसरात एका तरुणाच्या अपहरण प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपींकडून अचानक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे। तर या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील रहिवासी सचिन कारले यांनी 22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नगर तालुका पोलीस स्टेशन येथे धाव घेत आपल्या भावाचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यांचा भाऊ आकाश कारले याचं गुरुवारी 21 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी राहत्या घरातून जबरदस्तीनं स्कॉर्पिओ गाडीत डांबून अपहरण केलं होतं। अपहरणकर्ते आकाशच्या मोबाईलवरून वारंवार फोन करून कुटुंबियांकडे 90,000 रुपयांची खंडणी मागत होते। पैसे न दिल्यास आकाशचा खून करू अशी धमकी देखील आरोपींकडून देण्यात येत होती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नगर तालुका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। पोलिसांनी अपहरण झालेल्या या तरुणाच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं असता ते कोलुबाईची कोल्हार या परिसरात असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग तसेच 2 होमगार्ड यांचे विशेष पथक तयार करण्यात आलं। स्टेशन डायरीत नोंद करून संबंधित पथकाला या अपहरण झालेल्या तरुणाच्या भावासह आणि मित्रांसोबत तातडीनं कोल्हार येथे रवाना करण्यात आलं। दरम्यान पोलीस पथकाने कोल्हार येथील दोस्ती नावाच्या हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या आकाश कारले याची सुटका करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे हे किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत MIDC पोलीस, RCP पथक आणि नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त मदतीनं विशेष कारवाई राबवली। यात 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे। तर जखमी भालसिंग यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।